मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरमध्ये दाखल महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी संकटमोचक तत्पर। सरकारी खर्चाने सर्व पर्यटकांना महाराष्ट्रात आणलं जाणार। जम्मू काश्मीरच्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी फडणवीस सरकारची तत्परता। मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख तर जखमींना 50,000 रुपये मदतीसाठी शासन निर्णय तात्काळ जारी। चंद्रपूरचे 7 नागरिक जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये अडकले। दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे नागरिक अडकलेले आहेत। नागरिकांना चंद्रपुरात आणण्याच्या हालचालींना वेग। मुंबईत मंत्रालयाजवळ किन्नर समाजाचं आंदोलन। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ किन्नर समाज आक्रमक। तर किन्नर संस्थेकडून दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त। यवतमाळमध्ये शिवसेनेकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत नागरिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त। अमरावतीत काँग्रेस कमिटीकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत मृतकांना वाहिली श्रद्धांजली। मेणबत्ती लावून पर्यटकांना देण्यात आली मौन श्रद्धांजली। बीडच्या परळी शहरात पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध करत मृत्यू झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी शहरातील महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित। एल्फिस्टन पूल 25 एप्रिलपासून मुंबईकरांसाठी राहणार बंद। वाहतूक विभागाकडून जनतेसाठी करता नोटीस जारी करण्यात आलेली आहे। विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्याप्रसंगी सुरक्षा व राजशिष्टाचारात कसूर 3 पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे। दोषी पोलिसांवर 2,000 रुपये दंडात्मक कारवाई। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधू हत्या प्रकरणी 2 जणांना 26 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। अजय गमे आणि वाळू कसबे या संशयित आरोपींना सुनावली पोलीस कोठडी। लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात कार आणि ट्रकचा भीषण अपघात। अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू तर 1 जण जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।